शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि आजचा व्हिडिओला मी सुरुवात करते. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या स्वामी समर्थ महाराजांविषयीचे व्हिडिओ या चॅनलवर येत राहतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. अरे देवासमोर उभा राहा, तू काय मागतोस यापेक्षा देवाकडे पाठ असताना तू कसा वागतोस यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कारण का देवांचं आपल्याकडं लक्ष असतं. कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं. आयुष्यात सगळ्याच प्रश्नांचे उत्तर मागायचे नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच नाही राहू शकत. अरे बाळा, कधी अडल्या नडल्यांची हाक तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुझी निवड केलेली असते. माणसानं कर्म चांगलं ठेवावं, कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. त्यामुळे आपण आपल्या कर्माकडे लक्ष ठेवायला पाहिजे. अरे असे जग की तुझी उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल, पण तुझ्या अनुपस्थितीची उणीव जाणवली पाहिजे. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वतःपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अरे अडचणीत असशील स्वामी तारतील, एकटं असशील सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आतरतेने स्वाद घाला. अरे प्रत्येक गोष्टीचा दोन बाजूने विचार कर. एक, ही गोष्ट माझ्या हिताची आहे का? दोन, हे सांगणाऱ्यांचा काही स्वार्थ नाही ना? अरे बाळा, मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक असतात, पण तुला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. अरे जर व्यक्तिमत्वच सुंदर नसेल तर दिसायला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर असण्यात आणि सुंदर दिसण्यात खूप फरक असतो. मी गरीब आहे, पैसा नाही, हे नाही, ते नाही म्हणत जगासमोर गेलास तर लोक मदत करतच नाहीत, पण मजबुरीचा फायदा घेतात. स्वतःला मजबूत कर, मजबूर नाही. कोणतेही व्यसन करू नकोस. असेल तर सोड आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नको. जे लोक तुला व्यसन करायला लावतात ते तुझे मित्र असू शकत नाहीत. अरे बाळा, अगदी वस्तू वापरली नाही तर ती गंजते आणि जास्त वापरली तर ती झिजते. मग ठरव तुला नेमकं काय करायचंय. अरे माणूस मनापर्यंत पोहोचला तर नातं टिकतं. तू सहज म्हणतोस कोणी कोणाचे नाही, पण स्वतःला विचारण्याचं विसरून जातोस की आपण कोणाचे आहोत. अरे बाळा, जो तुला चांगलं सांगतो, तुझ्या भल्याचा विचार करतो, अशा व्यक्तीला आपलं गुरु मान. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नकोस. बाळा, आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचंय याचा विचार कर. अरे बाळा, जर तू स्वतःच्या नजरेत योग्य आहेस तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नकोस, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलतात. बाळा, जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर आपल्याला मिळते. अरे प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केलास तर समोरच्या चुकीचा दिसणार. दोन्ही बाजूने विचार करून बघ, कधी गैरसमज होणार नाहीत. बाळा, चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावं, परंतु नळाला पाहून चिखलात जाऊ नये. तसंच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये. अरे बाळा, जगात सर्वात महाग जागा कोणती? जी आपण दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतो. बाळा, जसं जसं आयुष्यात तू अनुभव घेत जाशील तसं तुला एक गोष्ट समजत जाईल की आईवडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर आहे. अरे बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये तुला हरवायला असे देखील लोक आहेत ज्यांना जिंकणं काय असतं हे तू शिकवलंस. अरे जो तुला सोडून जायच्या गोष्टी करतोय
त्याला जाऊ द्या, कारण आज तुझ्या जबरदस्तीने तो थांबला, पण तो उद्या नक्की जाईल. अरे बाळ, नेहमी लक्षात ठेव, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. अरे, थंड पाणी आणि गरम इस्त्री जसं की कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसंच शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.